कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत। शिवकुमार यांच्यासह 11 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील। शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, एआयसीसीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शपथविधी सोहळ्यासाठी 55 धर्मगुरूंनाही निमंत्रित करण्यात आलंय। कर्नाटक काँग्रेसचे सर्वात प्रभावी संघटक अशी डी.के. शिवकुमार यांची ओळख आहे। निवडणूक व्यवस्थापन, निधी उभारणी, आमदार संपर्क आणि बूथ नेटवर्कमध्ये त्यांची खास पकड आहे। मोठा आर्थिक आणि राजकीय नेटवर्क त्यांचं दक्षिण भारतात आहे। सर्वात संसाधन संपन्न नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे। कनकपुरा मतदारसंघावरती प्रचंड पकड, अनेक वर्ष सतत विजय मिळवत मजबूत बनवलेला त्यांचा तो गड आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी आता नेतेला सुरुवात झालेली आहे। मल्लिकार्जुन खरगे आपल्याला दिसत आहेत। काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आक्रमक आणि भावनिक शैली कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख आहे। काँग्रेससाठी भाजप विरोधातील ग्राउंड जनरल अशी डी.के. शिवकुमार यांना म्हटलं जातं। क्रायसिस मॅनेजर अशी राष्ट्रीय प्रतिमा आहे। सरकार पाडण्याच्या किंवा आमदार फुटण्याच्या संकटात काँग्रेसचे विश्वासार्ह संकटमोचक, ऑपरेशन लोटस रोखणारा चेहरा अशी एक वेगळी ओळख त्यांची पक्षात बनलेली आहे। राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्याला मल्लिकार्जुन खरगे दिसत आहेत। कर्नाटक काँग्रेसमधली अनेक बडी नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। डी.के. शिवकुमार यांची फायटर अशी प्रतिमा आहे। 2019 मध्ये ईडी आणि आयकरची कारवाई त्यांच्यावरती झालेली होती आणि अटक आणि चौकशीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत एक सहानुभूतीचं वारं आहे। दृश्य डी.के. शिवकुमार शपथ घेतात। ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನಾದ ನಾನು ಕಾನೂನು ಮೂಲಕ ಸ್ಥಾಪಿತವಾದ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೇನೆಂದು ನಾನು ಭಾರತದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವವನ್ನು ಮತ್ತು ಅಖಂಡತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುತ್ತೇನೆಂದು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮತ್ತು ಅಂತಃಕರಣಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇನೆಂದು ಭಯ ಅಥವಾ ಪಕ್ಷಾತೀತವಲ್ಲದೆ ರಾಗ ದ್ವೇಷವಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಜನರಿಗೆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಮತ್ತು ಕಾನೂನಿಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಮಾಡುತ್ತೇನೆಂದು ನನ್ನ ಅಜ್ಜ ಗಂಗಾಧರಜ್ಜನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಈಗ ಪ್ರಮಾಣ ವಚನಕ್ಕೆ ಸಹಿ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಎಂಬ ಹೆಸರಾದ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಪರ್ಯಾಲೋಚನೆಗೆ ತರಲಾಗುವ ಅಥವಾ ನನಗೆ ತಿಳಿಯದೇ ಬರುವ ಯಾವುದೇ ವಿಷಯವನ್ನು ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮುಕ್ತ ನಿರ್ವಹಣೆ ಅಗತ್ಯವಾಗುವುದೆಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲದೆ ಅನಾತ್ಯ ಯಾರೇ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅಥವಾ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಅಥವಾ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ತಿಳಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಬಹಿರಂಗಪಡಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ನನ್ನ ಅಜ್ಜನ ವೀರ ಗಂಗಾಧರ ಅಜ್ಜರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್। सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर डी.के. शिवकुमार यांची गटनेता म्हणून निवड झालेली होती आणि आज त्यांनी शपथ घेतलेली आहे। त्यांच्यासोबत 11 मंत्री शपथ घेणार आहेत। कर्नाटकमध्ये आता शिवकुमार राज प्रस्थापित झालेले आहे। डी.के. शिवकुमार हे काँग्रेसमधला एक आक्रमक चेहरा, एक आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे। त्यांचं मोठं आर्थिक राजकीय नेटवर्क आहे। दक्षिण भारतातले सगळ्यात एक फायटर चेहरा अशी त्यांची राजकीय ओळख आहे। कनकपुरा हा त्यांचा मतदारसंघ, इथे अनेक वर्ष ते निवडून येत आहेत। एक प्रकारे मांड ठोकलेली आहे या मतदारसंघावर त्यांनी। आक्रमक आणि भावनिक शैली आहे त्यांच्या भाषणाची। काँग्रेससाठी भाजप विरोधातील ग्राउंड जनरल अशी सुद्धा त्यांची ओळख आहे। क्रायसिस मॅनेजर म्हणून त्यांना ओळखलं जातं। सरकार पाडण्याच्या, आमदार फुटण्याच्या संकटात काँग्रेसचे विश्वासार्ह संकट मोचक म्हणून डी.के. शिवकुमार यांना पाहिलं जातं।
2017 साली गुजरात रिसॉर्ट पॉलिटिक्समुळे ते राष्ट्रीय चर्चेत आले. ईडी आणि आयकर कारवाईनंतर 2019 मधली अटक चौकशीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती वाढली आणि राजकीय सूडाचा बळी अशी एक त्यांची ಸಹಾನುಭೂತಿಪೂರ್ಣ ಪ್ರತಿಮಾ ನಿರ್ಮಾಣ. ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ನಾನು ಕಾನೂನಿನ ಮೂಲಕ ಸ್ಥಾಪಿತವಾದ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೇನೆಂದು ನಾನು ಭಾರತದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವವನ್ನು ಮತ್ತು